अमरावती शहराला हादरवणाऱ्या रानडुकराच्या हल्ल्यातील दुर्दैवी घटनेत अखेर ज्येष्ठ नागरिक गोविंद पिंजरकर यांची मृत्यूशी झुंज सुरू असलेली आज अपयशी ठरली. मॉर्निंग वॉकच्या दरम्यान झालेल्या या भीषण हल्ल्यानंतर 2 दिवस उपचार सुरू असून मात्र आज सकाळी त्यांची प्राणज्योत मावळली. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे. पाहूया हा सविस्तर रिपोर्ट. अमरावती शहरातील शेगाव रोडवरील आशियाड कॉलनी परिसरात 24 जून रोजी पहाटे सुमारे 5:15 वाजता ही धक्कादायक घटना घडली होती. दररोजप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेले गोविंद पिंजरकर वय 65 वर्ष हे विघ्नहर्ता गणपती मंदिरासमोरील मोकळ्या जागेतून जात असताना अचानक एका रानडुकराने त्यांच्यावर भीषण हल्ला चढवला. रानडुकराने त्यांच्या शरीरावर अनेक ठिकाणी गंभीर चावे घेतले. या हल्ल्यात त्यांचे एक बोटही तुटले होते. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेचे थरारक दृश्य परिसरातील CCTV कॅमेऱ्यात कैद झाले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण शहर हादरले. मात्र 2 दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर आज सकाळी 6 वाजताच्या सुमारास गोविंद पिंजरकर यांचे उपचार दरम्यान निधन झाले. या घटनेनंतर आशियाड कॉलनीसह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की गेल्या वर्षी याच परिसरात बिबट्याचाही वावर आढळला होता. नाल्यालगत वाढलेली झुडपे आणि रानडुकरांचा वाढता संचार यामुळे हा भाग धोकादायक बनत चालला आहे. रानडुकरांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, मोकळ्या जागेला मजबूत कंपाऊंड वॉल उभारावी, नाला पूर्णपणे बंदिस्त करावा आणि वन विभाग, महानगरपालिका व प्रशासनाने संयुक्तपणे तातडीची कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. दरम्यान दिवंगत गोविंद पिंजरकर यांचे पुत्र प्रवीण पिंजरकर यांनी भावनिक प्रतिक्रिया देताना सांगितले की माझे वडील परत येणार नाहीत, पण इतर कोणत्याही कुटुंबावर अशी वेळ येऊ नये. नागरिकांनी एकटे फिरणे टाळावे आणि स्वतःच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी. गोविंद पिंजरकर यांच्या मृत्यूनंतर एक प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी नेमकी कोणाची? वन्य प्राण्यांचा वाढता वावर, नाल्यांची दयनीय अवस्था आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा अभाव यामुळे आणखीन एखादा निष्पाप नागरिक बळी जाण्याची वाट प्रशासन पाहणार का? या घटनेतून धडा घेत संबंधित यंत्रणांनी तातडीने ठोस पावले उचलणे हीच दिवंगत गोविंद पिंजरकर यांना खरी श्रद्धांजली ठरेल.